श्री स्वामी समर्थ। मी सोनाली बोरुडे। मी चालले आता बहिणीच्या घरी। आज काय दुकान लावलेलं नाहीये मी, खूप पाऊस झाला इथे त्यामुळे दुकान लावलं नाहीये। चालले मी आता, माझे मिस्टर आणि मी। चला भेटूया आता जरा पुढे गेल्यावर, इथे रस्त्याचं काम चालू आहे। भेटते मी तुम्हाला पुढे गेल्यावर। थोडं बघू शकताय तुम्ही, मी आता चालले आत। मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे, थोडा थोडा येतो पण आहे पाऊस। आता तुम्ही म्हणशाल सारखी सारखीच काय बहिणीच्या घरी जाती, पण बहिणीच्या मुलांना भेटावं वाटतं मला सारखंच। तुम्ही बघितलं असन मी त्यांच्यासोबत व्हिडिओ काढते, ते वाट बघतात माझी का मावशी कधी येते, कधी माझ्यासोबत व्हिडिओ काढते। मग मी जात असते त्यांना भेटायला, मला बरं वाटतं त्यांना भेटल्यावर। पण सारखी नाही, पण ज्यावेळेस मला जर काही काम नसलं तर मग मी जाते त्यांना भेटायला। त्यांनी मला दुपारीच बोलवलं होतं, पण मी काही गेले नाही भेटायला। तर म्हटलं चला आत्ता तरी जावं आणि भेटून यावं म्हटलं त्याला। मगाशी त्याचा फोन आला होता, कधी येते तू, ये लवकर मला भेटायला। चला आता जाते भेटते। मला तर म्हणला होता तू ब्लॉग स्टार्ट नको करू, इथं आली का मग आपण दोघं स्टार्ट करू, मग आपण दोघं पण बोलू। पण तो तिथे गेला ना, त्याला म्हणलं ना आपण दादा ब्लॉग स्टार्ट करायचा आहे, हा म्हणतो 2-3 मिनटं बोलतो, परत जे आहे ते मग त्याला इंटरेस्ट नसतो। मग तो म्हणतो नाही मला खेळायचं आहे, मग मला तुझा मोबाईल पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे। मग तो त्याच्यातच गुंततो। मस्त आहे वातावरण, छान झालेलं आहे इथलं, एकदम मस्त पाऊस झालेला आहे। आता पण थोडा थोडा चालू आहे पाऊस, थोडा थोडा पाऊस चालू आहे आता। बघू आता घरी गेल्यावर त्याचे रिॲक्शन काय होतात, मी तुम्हाला दाखवते त्याचे रिॲक्शन कसे असतात मला बघितल्यावर। तो वाट बघतोय, मी त्याला सांगितलेलं आहे दादा मी येते म्हणून, तर तो वाट बघतोय। बघा तो घरी गेल्यावर त्याचे रिॲक्शन कसे असतात तुम्ही बघा, मी दाखवते। माझ्या बहिणीच्या घरी जाता जाता दम हे होतो आमचा खूप। तिचं आत आहे, ती ज्या बिल्डिंगमध्ये राहते ती बिल्डिंग खूप म्हणजे खूप आत आहे। कंप्लीट 20 मिनटं लागतात मला जायला, दम लागतो। मी फास्ट चालते ना, त्यामुळे मला दम लागतोय बोलताना। तिथं गेल्यावर मी तुम्हाला दाखवते त्याचं रिॲक्शन बघा कसं असतं। त्याला मावशी आली त्याचं काय नसतं, त्याला मोबाईलचं, त्याला असं वाटतं कधी मोबाईल भेटेल कधी नाही। आता मला म्हणून आली ना बरं झालं माझं, चल मला मोबाईल दे। बघा आता तो कसा बोलतो मला। अजून 5 मिनटं लागेल तिथं जायला। कुत्रे, पाऊस चालू झाला आहे, बघू शकताय तुम्ही पाऊस चालू झाला आहे भुरभुर भुरभुर, एवढा नाही जोरात पण चालू झालेला आहे। मला तर खूप कंटाळा आला होता या जायचा, पण म्हणलं नको चला आता तो वाट बघतोय म्हणलं जावंच लागणार आपल्याला, म्हणून मग चालले मी आता। चला भेटूया आता थोडं पुढे गेल्यावर। आले मी आता, थोडी जवळ आलेली आता बिल्डिंगच्या। तुम्ही बघू शकता ही बिल्डिंग आहे माझ्या बहिणीची, तिथं जरा जायचं आहे आता। खूप लांब आहे, खूप म्हणजे खूप लांब आहे, खूप आत आहे। जाता जाताच मला दम लागतो। गाडीवरच यायचं होतं मला, पण म्हणलं चला मस्त वॉकिंग करू, म्हणलं जरा बरं वाटतं। घरात बसून बसून पण बोर होतं, म्हणलं चला आज जरा पायीच जाऊ। तुम्ही बघितलं असेल काल गार्डनमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, चला मी तुम्हाला दाखवते गार्डनमध्ये किती छान फुलं लावलेले। काल तुम्हाला अर्ध दाखवलं होतं मी त्या दिवशीच्या एक व्हिडिओमध्ये, तर आता मी परत तुम्हाला दाखवते। बघू शकताय तुम्ही किती छान असं फुलं गार्डनमध्ये घेतलेलं पोरांना खेळायसाठी।
किती मस्त आहे. चला मी तुम्हाला आत जाऊन दाखवते. अजून खूप छान केलं त्यांनी. हे बघा, बघू शकताय तुम्ही किती मस्त केलं आहे. असं पूर्ण गोल राऊंड केलेलं आहे त्यांनी, जेणेकरून मुलं त्याच्यात खेळतील आणि खेळायसाठीच केलेलं आहे. ते खूप छान केलं आहे. इथं बसायला केलेलं आहे त्यांनी, जेणेकरून मुलं खेळतील तर त्यांचे आईवडील इथं बसतील. हे असं पूर्ण असं गोल केलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. खूप छान केलं आहे त्यांनी सोसायटीमध्ये, जेणेकरून पोरं बोर नाही झाले पाहिजे. चला बाबा काहीतरी आहे, चला खेळू आपण तिथे. इथं बघा किती छान झाड लावलेलं आहे, किती छान फुल आलं याला. मला माहीत नाही हे झाड कसलं आहे, कमेंटमध्ये मला नक्की सांगा ते झाड कसले, मला नाही माहिती. हे बघा इथं पण किती छान फुलं लावले. चला भेटूया आता तिथे गेल्यावर आतमध्ये. तो राहतो 11व्या मजल्यावर, माझी बहीण राहते 11व्या मजल्यावर. भेटूया आता लिफ्टमध्ये. लिफ्टमध्ये येते माझे मिस्टर तर गेले, पण त्यांना म्हणले थांबा, तर ते मला म्हणले तू कर, तुला काय दाखवायचं ते दाखव, मी तर तक जातो, मला भेटायचंय पोरांना. माझ्यापेक्षा तर त्यांनाच आतुरता असते कधी जातो कधी मी पोरांना भेटतो म्हणून. आता ते सांगतील, त्यांना मी म्हणले होते सांगू नका लवकर, पण ते सांगून देतील का तुझी मावशी आली म्हणून. आता खाली बघू शकता लिफ्टपाशी मी आता. घामाघूम झाले मी, पाऊस चालू होता. चला लिफ्टमध्ये भेटू. लिफ्टमध्ये मी आता आलेले, बघू शकता. आता त्याचे रिॲक्शन बघा कसे असणार. त्याला तो आता मला बघता क्षणी म्हणा आली तू, चलते आता मला मोबाईल. बरं झालं आली. अरे यार मी विसरले, त्याला काहीतरी आणायचं होतं. आता तुम्हाला गेल्या गेल्या बोलन. चला भेटूया परत. त्याला सांगन मी का दादा मी विसरले म्हणून मी नाही आणलं. त्याचे रिॲक्शन बघा कसे असतात, मी तुम्हाला दाखवते. पोचते मी वरती. मी बघा तुम्ही, ज्याला मला जो दाखवायचा होता तो नेमकी झोपलेला आहे. आता दुसरा आहे तो दाखवते मी. तो नेमकी झोपलेला आहे, त्यामुळे मी काय त्याला दाखवलं नाही. तर त्याला नक्कीच म्हणजे मी त्याला उठवत होते, पण तो काय उठला नाहीये. त्यामुळे मी म्हणलं, माझी बहीण म्हणजे जाऊ दे झोपू दे त्याला, तो झोपलेला आहे. चला भेटूया. त्याला दाखवून मी नक्कीच तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. मी उद्या पण येणार आहे, मग दाखवते. चला बाय.